श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आता सध्या आषाढ महिना हा सुरू आहे आणि हा आषाढ महिना संपण्यासाठी आता काहीच दिवस शिल्लक आहेत. हा आषाढ महिना 15 जुलै रोजी सुरू झालेला होता आणि 12 ऑगस्टला आहे अमावस्या, आषाढ अमावस्या. तर या दिवसानंतर आषाढ महिना हा संपणार आहे. तर बघा, आता आषाढ महिना संपण्यासाठी काहीच दिवस शिल्लक आहेत. या आषाढ महिन्यामध्ये देवीचं गुप्त नवरात्र हे येत असतं. आपल्या कुटुंबावर कुठलंही संकट येऊ नये, आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती व्हावी यासाठी आपण आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो. आपापल्या रीतिरिवाजाप्रमाणे आपण आपल्या कुलदेवीची सेवाही करत असतो. आषाढ महिन्यामध्ये कुलदेवीची ओटी भरणं याला खूपच अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आणि जर तुम्ही अजूनही कुलदेवीची ओटी या आषाढ महिन्यामध्ये भरली नसेल, आषाढ नवरात्र हे 15 जुलै 2026 ते 23 जुलै 2026 या कालावधीमध्ये होतं. आणि या आषाढगुप्त नवरात्रामध्येही जर तुमच्याकडनं तुमच्या कुलदेवीची ओटी ही भरली गेली नसेल, तर आता आषाढ महिन्याचे जे काहीच दिवस शिल्लक आहेत, तर या आषाढ महिन्याच्या काहीच दिवसांमध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीची ओटी ही भरायची आहे. आषाढ महिना संपण्याआधीच आपल्याला आपल्या कुलदेवीची ओटी ही भरायची आहे. आषाढ महिन्यामध्ये गुप्त नवरात्र हे येत असतं आणि या गुप्त नवरात्रामध्ये सुद्धा आपल्या कुलदेवीची सेवा पूजा बऱ्याच जणांकडे केली जाते. पण जर या काळामध्ये कुलदेवीची कुठली पूजा सेवा ही तुमच्याकडनं झाली नसेल, तसंच कुलदेवीची ओटी भरणं हे सुद्धा तुम्हाला या आषाढ नवरात्रामध्ये जमलं नसेल, तर आता आषाढ महिन्याचे जे काही दिवस शिल्लक आहेत, तर या काही दिवसांमध्ये आषाढ महिना संपण्याआधीच आपल्याला कुलदेवीची ओटी ही अवश्य भरायची आहे. आपल्या कुलदेवीची ओटी भरणं हे एक प्रकारे तिचा मानसन्मान करणं असंच आहे. आपण जर आपल्या कुलदेवीची ओटी भरली तर यामुळे आपल्या घरामध्ये कसलीच कमतरताही आपल्या कुलदेवीच्या कृपेने आपल्याला भासत नाही. आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून प्रगती देवीच्या आशीर्वादाने होते. कुठलंही अरिष्ट, कुठलंही संकट आपल्या कुटुंबावर देवीच्या कृपेमुळे येत नाही. आपली कुलदेवी ही आपल्या संपूर्ण कुटुंबाची आई असते आणि ती आपल्या संपूर्ण कुटुंबाचं कायम संरक्षण हे करत असते. आणि म्हणूनच आपण वेळोवेळी तिचा मानसन्मान हा केला पाहिजे आणि तिची ओटी ही सुद्धा भरली पाहिजे. ज्या घरामध्ये आपल्या कुलदेवीची, आपल्या कुलदेवतेची सेवा ही नित्यनियमानं घडत असते, तर अशा घरामध्ये कुठलंही संकट येत नाही आणि अशा घरातल्या सर्व व्यक्तींची भरभरून प्रगती ही कायम होत राहते. आणि म्हणूनच आपल्या घराण्याची जी कुठली कुलदेवी आहे, तर तिचं जे मूळ स्थान आहे, तर तिथे जाऊन आपण आपल्या कुलदेवीची ओटी ही भरायची असते. पण प्रत्येकालाच आपल्या कुलदेवीच्या मूळ स्थानी जाऊन देवीची ओटी भरणं हे काही शक्य होत नाही. मग अशा वेळेस आपण आपल्या घरीच आपल्या कुलदेवीची ओटी ही भरू शकतो. वर्षभरातून किमान एकदा तरी आपण आपल्या कुलदेवीच्या मूळ स्थानावर जाऊन तिचा मानसन्मान हा केला पाहिजे, तिची पूजा केली पाहिजे, तिची सेवा केली पाहिजे आणि तिची ओटी ही सुद्धा भरली पाहिजे. पण आता सध्या आषाढ महिना सुरू आहे आणि सगळीकडे पाऊस सुरू आहे. तर या आषाढ महिन्यामध्ये पाऊस सुरू असताना प्रत्येकालाच आपल्या कुलदेवीच्या मूळ स्थानावर जाऊन तिची ओटी भरणं हे काही शक्य होत नाही. तर मग अशा वेळेस तुम्ही या आषाढ महिन्यामध्ये तुमच्या कुलदेवीची ओटी ही अगदी घरच्या घरी भरू शकतात. तर आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण महत्त्वाची माहिती सांगणार आहे की आपण आपल्या कुलदेवीची ओटी ही घरच्या घरी कशी भरायची आहे. ओटी भरताना आपल्याला त्यामध्ये कोणकोणते साहित्य हे घ्यायचे आहे. आणि जर तुम्हाला या आषाढ महिन्यामध्ये कुलदेवीच्या मूळ स्थानावर जाऊन तिची ओटी भरता येत असेल, तर ती ओटी आपल्याला कशी भरायची आहे देवीच्या मूळ स्थानावर जाऊन, किंवा मग तुम्ही देवीच्या मूळ स्थानी आता जा किंवा नंतर जाल देवीची ओटी भरायला, तर तेव्हा तुम्हाला याच पद्धतीने तुमच्या कुलदेवीची ओटी ही भरायची आहे. आणि जर कुलदेवीच्या मूळ स्थानावर जाऊन तुम्हाला आता आषाढ महिन्यामध्ये कुलदेवीची ओटी भरणं शक्य नसेल, तर मग घरच्या घरीच या आषाढ महिन्यामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीची ओटी ही भरायची आहे. तर ही आपली कुलदेवीची ओटी आपल्याला कशी भरायची आहे याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमची कुलदेवी कोणती आहे हे सुद्धा नक्की सांगा. तर या आषाढ महिन्यामध्ये आपण आपल्या कुलदेवीची ओटी ही मंगळवारी किंवा शुक्रवारी भरायची असते. आणि ही कुलदेवीची ओटी आपण आपल्या घरच्या घरी कशी भरायची आहे, तर यासाठी आपल्याला ज्या दिवशी आपण कुलदेवीची ओटी ही भरणार आहोत, तर त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे. स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे आणि चुकूनही काळ्या रंगाचे कपडे आपल्याला या दिवशी परिधान करायचे नाही आहेत. तर मग तुम्ही लाल रंगाचे, हिरव्या रंगाचे, पिवळ्या रंगाचे कपडे हे परिधान करू शकतात. आणि आपल्याला संपूर्ण घराची साफसफाई आपल्या देवीची ओटी भरण्याआधी करून घ्यायची आहे. कारण आपण आपल्या देवघरामध्ये असलेल्या कुलदेवीच्या फोटोसमोर, टाकासमोर किंवा मूर्तीसमोर ही कुलदेवीची ओटी घरच्या घरी भरणार आहोत. तर त्याआधी आपल्याला आपल्या घराची संपूर्ण साफसफाई, स्वच्छताही करून घ्यायची आहे. सगळं घर स्वच्छ करून आपल्या घराचं वातावरण हे आपल्याला
पूर्णपणे प्रसन्नतापूर्वक करून घ्यायचं आहे। तसंच आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर एक छोटीशी रांगोळीसुद्धा आपल्याला या दिवशी काढायची आहे। आणि यानंतर आपल्या देवघरातील देवांची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला दिवा अगरबत्ती हे आपल्या देवघरामध्ये लावून घ्यायचं आहे। आपल्या घरातलं वातावरण पूर्ण प्रसन्न करून घ्यायचं आहे आणि यानंतर एक चौरंग किंवा एक पाट आपल्याला घ्यायचा आहे आणि त्यावर लाल किंवा हिरव्या रंगाचं कापड हे आपल्याला टाकायचं आहे आणि यानंतर आपल्या देवघरामध्ये आपल्या कुलदेवीचा जो काही फोटो आहे किंवा मूर्ती आहे किंवा टाक आहे तर तो आपल्याला त्या पाटावर ठेवायचा आहे। तुमच्याकडे कुलदेवीचा फोटो नसेल, टाक असेल तर तो टाकही तुम्ही या पाटावर ठेवू शकतात किंवा मग कुलदेवीची मूर्ती असेल तर ती सुद्धा तुम्ही या पाटावर ठेवायची आहे किंवा मग तुमच्याकडे कुलदेवीचा फोटो, टाक, मूर्ती काहीही जर नसेल तर तुमच्याकडे माता लक्ष्मीचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर ती मूर्ती किंवा तो फोटो तुम्ही या पाटावर ठेवला तरी सुद्धा चालेल। आणि यानंतर कुलदेवीच्या फोटोसमोर तुम्हाला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा लावून घ्यायचा आहे, धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि यानंतर कुलदेवीला आपल्याला हळद कुंकू अक्षदा या अर्पण करायच्या आहेत, फूल अर्पण करायचं आहे आणि यानंतर कुलदेवीच्या फोटोला किंवा मूर्तीला आपल्याला नैवेद्य हा दाखवायचा आहे। तर यासाठी आपण खीर बनवायची आहे आणि त्या खिरीचा नैवेद्य देवीला दाखवायचा आहे। आणि जर तुम्हाला खीर करणं शक्य नसेल तर मग तुम्ही अगदी खडीसाखरेचा किंवा दूध साखरेचा नैवेद्य जरी देवीला दाखवलात तरीही चालेल, पण आपल्याला देवीला नैवेद्य हा दाखवायचाच आहे। आणि यानंतर आता आपल्याला देवीची ओटीही भरायची आहे। तर देवीची ओटी भरत असताना आपल्याला कोणतं साहित्य घ्यायचं आहे तर यामध्ये आपल्याला देवीची ओटी भरण्यासाठी सुती साडी घ्यायची आहे किंवा रेशमी साडी घ्यायची आहे आणि ही साडीसुद्धा आपल्याला नऊवारीच घ्यायची आहे, कारण देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी धरून ठेवण्याची, ग्रहण करण्याची क्षमता ही इतर धाग्यांपेक्षा या सुती धाग्यांमध्ये, रेशमी धाग्यांमध्ये जास्त असते आणि म्हणूनच आपल्याला ही साडी घ्यायची आहे। आणि ही साडी घेत असताना त्याचा रंग कोणता असावा तर मग तुम्ही देवीची ओटी भरण्यासाठी लाल रंगाची, हिरव्या रंगाची किंवा पिवळ्या रंगाची किंवा नारंगी रंगाची साडीही घेऊ शकतात, पण हिरव्या रंगाची साडी घेण्याचा तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करावा, कारण हिरवा रंग हा सुखसमृद्धीचे प्रतीक आहे आणि हिरवा रंग हा देवीला सुद्धा अत्यंत प्रिय आहे। त्यामुळे हिरव्या रंगाची साडी घेतली तर अतिशय उत्तमच राहील। आणि त्याचप्रमाणे आपल्याला एक ब्लाऊज पीससुद्धा घ्यायचा आहे, मग तुम्ही ते ब्लाऊज पीस ऐवजी एखादा हिरव्या रंगाचा खण घेतला तरीसुद्धा चालेल। आणि यानंतर आपल्याला आपल्या कुलदेवीची ओटी भरण्यासाठी गहू घ्यायचा आहे किंवा मग तुम्ही इथे गव्हाऐवजी तांदूळसुद्धा घेऊ शकतात। ज्याप्रमाणे तुमच्याकडे देवीची ओटी ही भरली जात असेल तर त्याप्रमाणे तुम्ही इथे गहू किंवा तांदूळ हे घेऊ शकतात। आणि यानंतर एक पाण्याने भरलेला नारळ हा सुद्धा आपल्याला घ्यायचा आहे। नारळाच्या शेंडीकडे देवीचे तत्व हे आकृष्ट होत असते आणि हेच देवी तत्व नारळाद्वारे खण आणि साडीमध्ये आकृष्ट होत असते। तसंच नारळाच्या शेंडीतून प्रक्षेपित होणाऱ्या लहरींमुळे आपल्या भोवती संरक्षण कवच हे तयार होत असतं आणि म्हणूनच नारळ घेताना तो आपल्याला पूर्ण पाण्याने भरलेला असेल असाच घ्यायचा आहे। आणि त्याचप्रमाणे आपल्याला बदाम, सुपारी, हळकुंड, खोबरं, खारीक या सर्व गोष्टी घ्यायच्या आहेत आणि हळकुंड हे घेताना आपल्याला लेकूरवाळा हळकुंडच घ्यायचा आहे। कधीही देवीची ओटी भरत असताना आपल्याला लेकूरवाळा हळकुंडाचाच वापर हा करायचा आहे। त्याचप्रमाणे आपल्याला ओटीमध्ये एक फळ हे घ्यायचं आहे, मग तुम्ही सीझननुसार कोणतेही फळ हे इथे घेऊ शकतात आणि जर तुम्हाला 5 फळं घेणे शक्य असेल तर तुम्ही 5 फळंसुद्धा या ओटीमध्ये घेऊ शकतात। देवीची ओटी भरत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की देवीची ओटी भरताना जे काही सर्व साहित्य आपण घेणार आहोत तर ते साहित्य कुठेही तुटलेलं, फुटलेलं नसावं, त्या साहित्याला कुठेही कीड लागलेली नसावी, हे साहित्य कुठेही खराब झालेलं नसावं। कुठेही खराब झालेल्या साहित्याने आपल्याला देवीची ओटीही भरायची नाहीये। त्याचप्रमाणे या ओटीमध्ये आपल्याला एक देवीसाठी गजरा किंवा वेणीसुद्धा घ्यायची आहे। तसंच आपल्याला थोडीशी टवटवीत ताजी फुलंसुद्धा घ्यायची आहेत आणि तसंच या ओटीमध्ये आपल्याला दक्षिणासुद्धा अवश्य ठेवायची आहे। मग तुम्ही यथाशक्तीने 11 रुपये, 21 रुपये, 51 किंवा 101 रुपये सुद्धा या ओटीमध्ये दक्षिणा म्हणून ठेवू शकतात। तुमच्या यथाशक्ती तुम्ही ही दक्षिणा ओटीमध्ये ठेवायची आहे। तसंच या ओटीमध्ये आपल्याला हिरव्या रंगाच्या 6 बांगड्या यासुद्धा अवश्य घ्यायच्या आहेत आणि बांगड्या घेताना त्या कुठे तुटलेल्या नसतील याची खात्री करूनच आपल्याला या हिरव्या रंगाच्या 6 काचेच्या बांगड्या या ओटीमध्ये ठेवायच्या आहेत। काचेच्या बांगड्या आपल्याला ओटी भरण्यासाठी घ्यायच्या आहेत। तसंच आपण आपल्या यथाशक्तीनुसार 16 शृंगाराचं साहित्य हे सुद्धा देवीसाठी घेऊ शकतात। 16 शृंगाराच्या साहित्यांमध्ये नथ, टिकली, बांगडी, नेलपेंड, आरसा, जोडवी यासारखी 16 शृंगाराची साहित्यही तुम्ही देवीला ओटी भरण्यासाठी घेऊ शकतात। संपूर्ण 16 शृंगाराचे साहित्य घेणे जर तुम्हाला शक्य नसेल तर मग तुम्ही तुमच्या यथाशक्ती अगदी एक शृंगाराचं साहित्य घेतलं तरीसुद्धा चालेल, मग अगदी तुम्ही एक टिकलीचं पाकिट घेतलं तरीसुद्धा चालेल, पण 16 शृंगाराच्या साहित्यांपैकी एक तरी साहित्य या ओटीमध्ये असलंच पाहिजे।
तसंच याप्रमाणे आपल्याला या ओटीच्या साहित्यामध्ये एक अत्यंत महत्त्वपूर्ण वस्तू घ्यायची आहे, ती म्हणजे तांबूल. तांबूल म्हणजे काय तर विड्याचं पान. तांबूल म्हणजे पानाचा विडा. ज्या ठिकाणी खाण्याचं पान हे मिळतं तर तिथे जाऊन जर तुम्ही त्या लोकांना सांगितलं की आम्हाला देवीची ओटी भरण्यासाठी तांबूल हा हवा आहे, असं जर तुम्ही त्यांना सांगितलं तर तसं पान ते तुम्हाला बनवून देतील. तर हे तांबूल हा पानाचा विडा तुम्हाला या ओटीमध्ये अवश्य घ्यायचाच आहे. आणि जर असं तांबूल जर तुम्हाला मिळालंच नाही तर मग अशा वेळेस तुम्ही 2 विड्याची पानं ही घ्यायची आहेत आणि त्यावर 2 अख्ख्या सुपाऱ्या या तुम्हाला ठेवायच्या आहेत. तर अशा पद्धतीने देवीची ओटी भरण्याचं संपूर्ण ताट हे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. एक ताट घेऊन त्यामध्ये आपल्याला सर्वात आधी साडी ठेवायची आहे, खण ठेवायचं आहे आणि त्यानंतर हे जे काही सगळं साहित्य सांगितलं आहे तर ते सगळं साहित्य आपल्याला त्या ताटामध्ये साडीवर ठेवायचं आहे. या पद्धतीने देवीची ओटी भरण्यासाठी संपूर्ण ताट हे आपलं इथे तयार होईल. आणि आता या ताटावर आपल्याला थोड्याशा अखंड अक्षदा या टाकायच्या आहेत, कारण देवीची ओटी भरत असताना संपूर्ण साहित्यामध्ये जर एखादं साहित्य हे आपल्याकडून राहिलं असेल तर त्याची कमी या अखंड अक्षदा पूर्ण करत असतात. आणि म्हणूनच आपल्याला थोड्याशा अखंड अक्षदा या ताटावर ठेवायच्या आहेत. आणि आता जी महिला ओटी भरणार आहे तर त्या महिलेने सर्वात आधी या ताटाला हळद कुंकू अक्षदा या अर्पण करायच्या आहेत आणि स्वतःला सुद्धा हळद कुंकू हे लावून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर कुलदेवीच्या फोटोला, मूर्तीला किंवा टाकाला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा हे पुन्हा अर्पण करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर हे ओटी भरण्याचं ताट आपल्याला आपल्या दोन्ही हातांमध्ये धरायचं आहे आणि हे ताट आपण आपल्या छातीजवळ धरायचं आहे. आणि यानंतर आपण आपल्या कुलदेवीचं नाव घ्यायचं आहे आणि आपल्या कुलदेवीला विनंती करायची आहे की हे देवी माता, मी तुझी ओटी माझ्या यथाशक्तीने भरत आहे, तर तू माझ्या या ओटीचा स्वीकार कर आणि या ओटीमध्ये एखादी गोष्ट अपूर्ण राहिली असेल तर तू मला माफ कर, पण मी भरत असलेल्या या ओटीचा तू स्वीकार कर, असं आपण आपल्या कुलदेवीला सांगायचं आहे. आणि यानंतर आपण आपल्या मनामध्ये आपल्या कुलदेवीचे स्मरण करायचे आहे आणि आपण आपल्या कुलदेवीच्या मूळ स्थानावर जाऊनच तिथे आपल्या कुलदेवीची ओटी भरत आहोत असं आपण आपल्या मनामध्ये आणायचं आहे आणि कुलदेवीची ओटी ही भरायची आहे. आणि यानंतर हे संपूर्ण ओटीचं सामान आपल्याला आपल्या कुलदेवीच्या फोटोसमोर ठेवायचं आहे. आणि यानंतर आपण आपल्या कुलदेवीला आपल्या घरावर कुठलंही संकट येऊ नये यासाठी विनंती करायची आहे. तसंच जर तुमची एखादी इच्छा असेल, मनोकामना पूर्ण व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर ती इच्छा मनोकामनासुद्धा पूर्ण करावी देवीने, अशी तुम्ही देवी मातेला यावेळी प्रार्थना विनंती करायची आहे. आणि त्यानंतर देवीची क्षमा याचनासुद्धा आपल्याला करायची आहे. देवी मातेला सांगायचं आहे की माझं काही चुकलं असेल तर मला माफ कर. तर अशा पद्धतीने पूर्ण श्रद्धेने देवीची ओटी आपल्याला भरायची आहे. आणि ही अशी ओटी तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी भरू शकतात. आणि जर तुम्हाला एखाद्या सवाष्ण महिलेला घरी बोलावून तिला जेवू घालता येत असेल तर तुम्ही तिला जेवूसुद्धा घालू शकतात. आणि आता या ओटी भरलेल्या साहित्याचं आपल्याला काय करायचं आहे तर जेव्हा तुम्हाला तुमच्या कुलदेवीच्या मूळ स्थानावर जायला जमेल तेव्हा तुम्ही हे सर्व साहित्य घेऊन जायचं आहे आणि तिथे तुमच्या कुलदेवीला ते मूळ स्थानावर तुम्ही अर्पण करायचं आहे. किंवा मग तुमच्या घरी एखाद्या सवाष्ण महिलेला बोलावून तिला जेवू घालून तिलाच तुम्ही हे सगळं साहित्य देऊ शकतात. त्यासाठी आपण अशा सवाष्ण स्त्रीला आपल्या घरी बोलवायचं आहे की जी या सर्व साहित्याचा नंतर वापर करेल. अशा स्त्रीलाच आपण आपल्या घरी बोलावून तिला जेवू घालून तिची ओटी भरून हे सर्व साहित्य तिला आपण द्यायचं आहे. तर अशा पद्धतीने हे सर्व साहित्य घेऊन या आषाढ महिन्यामध्ये आपण घरच्या घरीच आपल्या कुलदेवीची ओटी ही भरायची आहे. आणि मूळ स्थानावर जेव्हा जाल तेव्हासुद्धा तुम्हाला याच पद्धतीने तुमच्या कुलदेवीची ओटी ही भरायची आहे. जर तुम्ही आषाढ महिन्यामध्ये आषाढ महिना संपण्यापूर्वीच तुमच्या कुलदेवीची ओटी घरच्या घरी जर या पद्धतीने भराल तर तुमच्या जीवनामध्ये ज्या काही सर्व सांसारिक अडचणी असतील तर त्या सर्व सांसारिक अडचणी 100% मार्गी लागतील. तुमच्या मुलांचे शिक्षणाचे, नोकरीचे जे काही सर्व प्रश्न असतील किंवा तुमच्या मुलामुलींच्या विवाहासंबंधित काही प्रश्न असतील किंवा विवाहित दाम्पत्यांचे संतानप्राप्तीबद्दल काही समस्या असतील, काही प्रश्न असतील तर यासारख्या सर्व समस्या, सर्व प्रश्न आपल्या कुलदेवीची ओटी या पद्धतीने भरल्याने या आषाढ महिन्यामध्ये तर बघा तुमचे यासारखे जे काही सर्व प्रश्न आहेत तर ते सर्व प्रश्न कुलदेवीच्या आशीर्वादाने 100% मार्गी लागतील. तुमच्या या सर्व समस्या कुलदेवीच्या आशीर्वादाने आणि त्याच्या कृपेने नक्की दूर होतील आणि तुमच्या कुटुंबावर तुमच्या कुलदेवीचा अखंड आशीर्वाद हा कायम राहील. आणि म्हणून या पद्धतीने तुम्ही या आषाढ महिन्यामध्ये आषाढ महिना संपण्यापूर्वी तुमच्या कुलदेवीची ओटी ही घरच्या घरीच अवश्य भरा. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.